बरं, तुम्ही आज आता सणावाराच्या निमित्ताने इथे आलेला आहात, जोडीने आलेला आहात, जेजुरीहून आलेला आहात. एक एक उखाणा घ्या दोघही. वांग्यांना छान वाफ येईपर्यंत. मी मनानेच करेल एक उखाणा. हो, करा ना. आता आपल्या ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. हो. खूपच स्मिताताई फास्ट आणि स्मार्ट आहेत हा. जेजुरी माझा आजोळ, हडपसर मध्ये गेलं बालपण. बरं. विकी रावांसोबत आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात करते मी वांग्याचं कालवण. जुळलं? जुळलं का नाही जुळलं? बालपण कालवण जुळतंय ना? चांगलं. जुळून घ्या. खूपच छान, खूपच छान. वा वा. बालपणाच्या जवळ जाणार आहे अगदी कालवण. गेलं ना थोडस जवळ. खूप गेलं, इतकं गेलं की बालपण अगदी ताजं ताजं झालं, कालवणासारखं. कालवणासारखं. आता तुम्ही विकी शेठ. आयरी खाली पायरी, पायरी खाली भुंगा. आयरी खाली पायरी, पायरी खाली भुंगा. स्मिताचं नाव घेतो टांगटिंग टिंगा. हे जुळलंय का? अजिबात नाही. भुंगा कुठे टिंगा कुठे अजिबात नाही जुळलं काही. बालपण आणि कालवणापेक्षा तरी बरं आहे. किमान त्याच्यामध्ये अनुस्वार तरी आहे, भोंग्यालाही आणि टिंग्यालाही. छान. वांगी बघून घेऊया. वांगी परतली गेलीत. हा. आपण आता राहिलेलं वाटण टाकून घेऊया यामध्ये. मस्त खमंग भाजी बर काही, एक नंबर. तोंडाला पाणी सुटले आत्ताच. हे पण परतून घेऊया आपण. मीठ घालायची गरज नाही ना अजून? आता नाही नाही, आता नाही मीठ घालायचं. पाणी. हा, पाणी टाकू आपण थोडस. पुरे का? आता झाकण ठेवूया त्यावर. बर. आता ह्याला छान वाफ आली, उकळी पण आलेली आहे. जरा चेक करूया का? हो, करू. मस्त. स्मिता मॅडम, अस्सल गावरान म्हणजे काढून घेऊ. हो. आता यावर तुपाची धार सोडून घेऊ. वा वा वा, छान. जरा चवीमध्ये जरा एक रिचनेस येईल, हो की नाही? फारच छान. आणि कोथिंबीर टाकून घेऊ. वा 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 वा, परिपूर्ण झालेला आहे पदार्थ. अप्रतिम. धन्यवाद, तुम्ही दोघांनी आमच्यासाठी हा पदार्थ केलात, आम्हाला आनंद झाला. खवय्यांनो, वारीच्या दिवसामध्ये प्रत्येक वारकरी चालतो, पाय थकतात, कष्ट पडतात, पण तरीही ओढ असते विठ्ठलाची. मग अशा वेळेला असा एखादा खमंग पदार्थ केला तर जरा तरतरी येते, आणि म्हणून असा पदार्थ तुम्ही करून बघा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. वांग्याचं कालवण. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: चिरलेली वांगी 5 ते 7, सुकं खोबरं 1 वाटी, शेंगदाण्याचं कूट 1 वाटी, आलं 2 इंच, घरगुती तिखट मसाला 1.5 चमचा, कोथिंबीर आवडीनुसार, तूप आवडीनुसार, कढीपत्ता 7 ते 8 पानं, धणे 2 चमचे, जिरे 1 चमचा, पांढरे तीळ 2 चमचे, मोहरी 1 चमचा, धणेपूड अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा,